तहान लागली की विहीर काढायची, असं का म्हणते ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल. तर आमच्या नीलला लवकर काय जाग येत नाही म्हणून आधी 10 मिनटं त्याला उठवत असते आणि 8:15 वाजलेले होते. गाडी यायला फक्त 15 मिनटं राहिलेली होती आणि नीलला आत्ता आठवलं की हे प्रोजेक्ट करायला सांगितलं आहे आणि त्याचं कंप्लीट नाही आहे, म्हणून आम्ही सगळे इथं बसलो त्याचा प्रोजेक्ट करायला. रुद्र सर्कल कट करून देत होता आणि नीलचं चाललेलं होतं सीट बनवायचं काम आणि मी तर चिटकवायला बसलेली होती आणि कृष्णा बोलत होती आता व्हॅन येते, आता व्हॅन येते म्हणून आम्हा सगळ्यांना घाबरवत होती. तर फायनली हा प्रोजेक्ट बनवून रेडी झाला. 10 मिनिटांमध्ये सगळ्यांनी मिळून केला, त्यामुळे जास्त काय याला वेळ लागणार नाही. मुलं स्कूलला गेली, म्हटलं चला थोडीफार साफसफाई करून घेऊया. साफसफाई केली की एकदम आपल्याला फ्रेश वाटायला लागतं, रूम एकदम छान क्लीन दिसायला लागली की. आणि 2 दिवस सुट्टी होती, या लॅपटॉपकडे काय लक्ष नव्हतं म्हणून हा देखील मस्त तसा क्लीन करून घेतला. सोबतच झाडू वगैरे मारून घेतला आणि झाडू वगैरे मारून घेतला. बाकीची कामं झाली की सगळ्यांना भूक लागते, म्हटलं चला थोडंफार काहीतरी खाऊयात. तर समोसे बनवलेले होते, त्यातलं थोडंसं पीठ राहिलेलं होतं म्हणून त्याच्या ताईंनी खारी टाईप हे बनवलेलं होतं. खूप जास्त टेस्टी झालेलं होतं. मस्त निवांत बसून ते सगळं एन्जॉय केलं. त्यानंतर दुपारचं जेवण केलं. तर चला असा होता आजचा व्लॉग. बाय.